समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. यादगिरी बातम्या हे सगळी त्यांना दोन शब्द विचारले गेले तर ते आता त्याच्यापेक्षा जास्त आहे. प्रयत्न करा. आई त्यांना सुद्धा गर्व वाटत असेल की अशा आम्हाला सुद्धा गर्व वाटतं. ही अडचण आली तर आज सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये लोकशाहीची हत्या करण्याचं काम काही सत्ताधारी मंडळींनी केलं. आज त्याला रसद पुरवण्याचं काम सत्ताधारी मधल्या भारतीय जनता पार्टीने केलं. भारतीय जनता पार्टी जर तुमच्या संविधानाला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा अवमान करणार असेल तर त्याचे अनुयायी त्यांना इथनं पुढं माफ करणार नाहीत. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस अशा ह्या झुंडशाहीला कदापिही मान्य करणार नाही. कारण आज तुम्ही बघितलं तर निवडणूक पूर्व काळामध्ये जी माणसं म्हणतात त्या माणसांना त्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामधनं 2 आमचे सदस्य असलेले त्यांना तुम्ही पोलिसांच्या बळावर उचलून नेता, रात्रभर त्रास देता. 40 दिवसाचा गॅप आहे, त्यामध्ये मतदानाला जेवढा कालावधी दिला नाही तेवढा अध्यक्ष निवडीला तुम्ही ठेवला. सत्तेचा पुरेपूर दुरुपयोग तुम्ही केला आहे. तुम्ही निवडणुकीला कालावधी देताय 15 दिवसाचा आणि अध्यक्ष उपाध्यक्ष निवडायला अर्थसंकल्पीय काळामध्ये की जे मार्च महिन्यामध्ये त्या सभागृहाचा अर्थसंकल्प मांडला गेला पाहिजे होता, त्यासाठी कमी कालावधीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणं होणं गरजेचं होतं. अशा लोकशाहीच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना जगामध्ये त्यांच्या ह्या म्हणजे त्यांच्या वागण्याबद्दल त्यांच्या ह्या सगळ्या नेतृत्वाबद्दल जिथनं सन्मान मिळतो अशा त्यांच्या पावन परशानं पावन झालेल्या भूमीमध्ये जर इतका वाईट अत्याचार जर करणार असला ह्या मंदिरात, लोकशाहीच्या मंदिरात, तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय. उद्या मग तुम्ही कष्ट करून कमवलेली संपत्ती असेल, तुमचं बाकीचं काय असेल, हे सुरक्षित कशावर नाही. तुम्ही पोलिसांच्या माध्यमातून त्यांनाही ओढून नेणार नाही कशावर. आणि आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो. आदरणीय राजू शेट्टींच्या शिकवणीप्रमाणे आम्ही शेवटपर्यंत दिलेला शब्द पाळला. मी आणि राष्ट्रीय काँग्रेसचे एक सदस्य होत्या वारून घेतल्या. आम्ही दोघंही जरी राष्ट्रवादीचे काही उमेदवार फुटले असतील, जरी शिवसेनेतनं काही फुटले असले तरी आम्ही इमानदारीनं त्यांच्याबरोबर राहिलो. आमच्याही दबाव होता, आम्हालाही प्रलोभन आली. आम्ही पण लोकशाही टिकवण्यासाठी म्हणून आम्ही आमच्या शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या ठेंबापर्यंत आम्ही लढत राहणार.
आमच्या वरिष्ठ पातळीवर जे काही निर्णय होईल त्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्राला आमचं अपील आहे की अशी झुंडशाही असेल तर महाराष्ट्रानं एकवटून या इथं नक्की मोठ्या पद्धतीनं मोर्चा काढला जाईल, प्रशासनाला बी सांगितलं जाईल आणि शासनाला सुद्धा त्याची 100% दखल घ्यावी लागेल. आणि आम्ही ह्या गोष्टीला कदापि भिणारे माणसं नाही, आम्ही लढत राहू आणि 100% आम्ही विजयी संपादन करू. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.